मुला-मुलींना शिक्षणाबरोबर संस्कार देण्याची गरज। खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने सामाजिक प्रबोधनपर शिबिर संपन्न। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 26 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता धुळे शहरातील IMA हॉल या ठिकाणी खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने सामाजिक प्रबोधन शिबिर घेण्यात आले। यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मुला-मुलींना शिक्षणाबरोबरच संस्कार देण्याची गरज असून संस्कारातून घडलेल्या मुला-मुलींचे सहसा घटस्फोट होत नाहीत असे विचार समाज प्रबोधनातून व्यक्त झालेत। खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने धुळे येथील IMA हॉल धुळे येथे सदर हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळेस समाजातील घटस्फोटांचे वाढलेले प्रमाण व मुला-मुलींचे वेळेवर लग्न न जुळणे या दोन ज्वलंत समस्यांवर समाज प्रबोधन शिबिर व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। या चर्चासत्रामध्ये अनेक विचारवंतांनी आपले विचार या ठिकाणी मांडले। चर्चेतून मुला-मुलींना शिक्षणाबरोबरच संस्कार देण्याची गरज असून मुला-मुलींमध्ये वाढलेले व्यसनाचे प्रमाण तसेच वाढलेला मोबाईलचा वापर, मुलींच्या संस्कारामध्ये माहेरच्या महिलांचा हस्तक्षेप, मुलींमध्ये वाढलेले शिक्षणाचे प्रमाण, त्यांच्या वाढलेल्या अपेक्षा, समाजातील आर्थिक विषमता, नियमित होणारे वधूवर परिचय मेळावे असे अनेक वरील समस्यांचे असून यावर उपाय म्हणून प्रत्येक गावागावांमध्ये समाज प्रबोधन शिबिर घेण्यात यावे असा विचार या ठिकाणी मांडण्यात आले। आदी विषयांवर या ठिकाणी प्रबोधन करणे गरजेचे असून अशा प्रबोधन शिबिरांसाठी खान्देश तेली समाज मंडळासारख्या अनेक संस्थांनी पुढे यावे असे आवाहन एकत्रित चर्चेतून सांगण्यात आले। शिबिरामध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार, ठाणे, कल्याण, नाशिक जिल्ह्यातील उल्हासनगर, चाळीसगाव, अंमळनेर, रावेर, सिंदखेडा, शिरपूर, मालेगाव, डांग, सौंदाणे आदी शहरातील ग्रामीण भागातून शेकडो समाजसेवक बंधू भगिनी उपस्थित होते। सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व तेली समाजाचे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात शिबिरास सुरुवात करण्यात आली। या शिबिरामध्ये डांग सौंदाण्याचे सरपंच पंढरीनाथ बोरसे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, मालेगाव येथील भगवान बागुल, चाळीसगाव येथील सुरेश अण्णा चौधरी, बापू पवार गुरुजी, गोकुळ सोनू चौधरी, चंद्रकांत चौधरी उल्हासनगर, रघुनाथ चौधरी ठाणे, प्राध्यापक उमेश चौधरी सिंदखेडा, भूषण चौधरी रावेर, ॲडव्होकेट महेंद्र चौधरी जळगाव, अनिल चौधरी जळगाव, सौ प्रतिभा भरत चौधरी कोपर्ली, सौ रंजना चौधरी जळगाव, सौ अनिता चौधरी जळगाव, धुळे येथील रवींद्र जयराम चौधरी, डॉक्टर किशोर जाधव, विजय चौधरी, दीपक चौधरी, संजय आर चौधरी, छोटू श्रावण चौधरी, आनंदा चौधरी आदींनी चर्चेत सहभाग नोंदविला। तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, उपाध्यक्ष किशोर पुंडलिक चौधरी, चंद्रकांत श्रीराम चौधरी, अतुल सुरेश वाघ, अमोल हिरामन चौधरी, कैलास बोरसे, प्रकाश शंकर चौधरी चोपडा, दिनेश चौधरी, राकेश चौधरी शिरपूर, भटूबापू चौधरी कुसुंबा, नंदू चौधरी शिरूड, जिभाऊ चौधरी आनंदखेडा यांच्यासह सर्व पदाधिकारी बंधू भगिनींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी यांनी मानले। चर्चासत्राच्या समाप्तीनंतर सर्व मान्यवरांना या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। तुम्ही मान्यवर, तुम्ही विचारवंत, तुम्ही वक्ते या ठिकाणी जे उपाय आम्हाला सांगणार आहे हे उपाय घेऊन आम्ही गावोगावी ज्या ज्या ठिकाणी आपला समाज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी त्या खेड्यापाड्यांवर जाऊन मिटिंगला घेऊन त्या ठिकाणी आम्ही तुमचे हे विचार त्या आपल्या तळागाळातल्या त्या समाज बांधवांपर्यंत भगिनींपर्यंत पोहोचवणार की समाजातल्या तुम्ही मान्यवर, तुम्ही वक्ते, तुम्ही विचारवंत, तुमचे विचार काय, याच्यावर उपाय काय, हे उपाय जर आपण वापरले तर या समस्यांना आळा बसू शकतो। हा आमचा उद्देश आहे। म्हणून समस्यांना काय कारण असतील ते बाजूला राहू द्या, परंतु उपाय सांगा। ते उपाय ऐकण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। मी आधीच सांगितलं हा काही एखादा राजकीय शो नाही, म्हणून आपण व्यासपीठावर कोणाला बोलवलं नाही, बसवलं नाही, प्रमुख मान्यवर कोणी नाही, तुम्ही सगळेजण मान्यवर आहात। प्रत्येक जण या कार्यक्रमाचा प्रमुख आहे, प्रमुख वक्ता आहे। पण एक औपचारिकता म्हणून
त्या शिबिराचं उद्घाटन आपल्याला हिंदवी स्वराज्य एक मुलाचे वडील आणि मुलीचे वडील, ते मुलीचे जे वडील होते ते मुलाच्या वडिलांसाठी मुलगी शोधत होते. म्हणजे त्या मुलाचे जे वडील होते ते दोघं एकत्र फिरून त्या मुलासाठी मुलगी पाहत होते. त्यांचं नाशिक जिल्ह्यामध्ये शिरनोरला जाय, सुरगाण्याला जाय, सटाण्याला जाय, इकडे जाय तिकडे जाय अशा त्यांच्या पद्धतीने ते मुली दाखवण्याचं कार्य चालू होतं. पण ज्यांची स्वतःची मुलगी होती ते दुसऱ्या मुली दाखवत होते. आणि मी शाळेतून संध्याकाळी आलो की आल्यानंतर सर भेट व्हायची. त्यांना म्हटलं आज कुठे? म्हणजे आज शिरनोरला जाऊन आलो. म्हटलं काय झालं? काही लक्षात आलं नाही किंवा ते पाहुणे येत नाही, येणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं जवळजवळ सुमारे 2 महिने चाललं. आणि परमेश्वराला काय असेल किंवा मला ते एक सद्बुद्धी देवाने दिली असेल, माझ्याकडून ते करून घ्यायचं असेल. आणि मी एक सहजगत्या बोललो की का म्हटलं हे मुलीचे वडील आहेत, तुम्ही मुलाचे वडील आहेत, तर तुम्ही दोघं वेळ होऊन जा ना. मुलगी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, दोघांच्या परिस्थिती एकदम चांगल्या पद्धतीच्या आहेत, तर तुम्ही दोघं वेळ होऊन जा ना. काय योग झालं की ते दोघं वेळ झाले. नाशिकला धुमधड्यात लग्न झालं. आणि मग मला वाटलं की अरे बापरे, जर आपल्या शब्दाला परमेश्वराने सुचवलेलं एक कार्य, महान कार्य त्याच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये बदल घडणार असेल आणि ते कार्य आपल्याकडून परमेश्वराने करून घेतलं तर मग आपण या गोष्टीमध्ये पडायला काय हरकत नाही. मी रवींद्र जयराम चौधरी, सचिव खानदेश तेली समाज मंडळ धुळे. समाजामध्ये आज संपूर्ण जे वेगवेगळ्या समस्या भेडसावत आहेत त्यामध्ये ज्या प्रमुख समस्या आहेत त्यांनी आता सध्या या परिस्थितीमध्ये रौद्ररूप धारण केलं आहे. त्यामध्ये मुलामुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे लवकर न जुळणारे विवाह आणि विवाह जमल्यानंतर लवकर होणारे घटस्फोट हे 2 ज्वलंत विषय घेऊन आज आम्ही त्या विषयांवर एक प्रबोधन व्हावं म्हणून एक समाजात प्रबोधन शिबिर आणि चर्चासत्राचं आयोजन या ठिकाणी IMA हॉल ह्युमन क्लबच्या समोर धुळे या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. या ठिकाणी ठाणे, मुंबई, कल्याण, जळगाव, नंदुरबार, धुळे आदी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून ठराविक अनेक विचारवंत आणि वक्ते या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्व वक्त्यांनी आज आम्हाला या ठिकाणी योग्य मार्गदर्शन देऊन या समस्यांवर उपाय सांगितलेले आहेत. या समस्यांव्यतिरिक्त इतर कुठल्याही समस्येचा या ठिकाणी विचार केला गेला नाही आणि या समस्यांवर अत्यंत उपाय म्हणजे समाजाला प्रबोधन होईल असे उपाय या सर्व वक्त्यांनी सांगितले. या सर्व वक्त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि समाजसेवक बंधू भगिनींनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. असेच उपक्रम जे उपाय आमच्या समोर आलेले आहेत ते सर्व उपाय घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी तेली समाज आहे त्या ठिकाणी मिटिंगा घेऊन छोटे छोटे प्रबोधन शिबिर आम्ही मंडळाच्या वतीने घेणार आहोत. त्यासाठी आम्ही सुरुवातीला हा एक लहानसा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र समाजसेवक बंधू भगिनींच्या सहकार्याने तो यशस्वी झाला. त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय संताजी. आजच्या या शिबिरासाठी आमच्या मंडळाचे अध्यक्ष कैलासभाऊ आधार चौधरी, मी स्वतः रवींद्र जयराम चौधरी, उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, किशोर पुंडलिक चौधरी, चंद्रकांत श्रीराम चौधरी, अमोल हिरामन चौधरी, गजानन एकनाथ चौधरी, राजेश श्रीराम बोरसे, चोपडा तालुक्याचे अध्यक्ष प्रकाश शंकर चौधरी व सर्व महिला भगिनींनी यासाठी आम्हाला सहकार्य केलं.